नमस्कार, मी अर्चनाच रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण झणझणीत अस्सल गावरान पद्धतीचं बोंबलाचं कालवण बघणार आहोत। तर बोंबील रस्सा कसा बनवायचा तसेच बोंबलाचा रस्सा अधिक चवदार बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत। तर व्हिडिओ सविस्तर बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। चला तर मग बघूया आपली रेसिपी। पाणी गरम करायला ठेवायचं। डोक्याचा आणि शेपटीचा भाग करून व्यवस्थित बोंबील साफ करून घ्यायचे। उकळी आल्यानंतर बोंबीलचे तुकडे पाण्यात टाकून द्यायचे। गरम पाण्यात का टाकायचे? त्याने जी घाण असते, धूळ असते ती व्यवस्थित निघून जाते, त्याने बोंबील स्वच्छ होतं। पाण्यात बोंबील टाकल्यावर उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम पाण्यातून बोंबील काढून घ्यायचे। छोट्या आकाराचे 2 कांदे घेतले ते उभे कापून व्यवस्थित परतून घ्यायचे। थोडंसं परतून झाल्यावर थोडं तेल टाकायचं। त्यानंतर लसूण, अद्रक, हिरवी मिरची, टोमॅटो, खोबरं इथे मी किसून घेतलंय। हवं तर तुम्ही खोबऱ्याचे पातळ काप पण टाकू शकता, पण खोबरं जर किसून टाकलं तर लवकर बारीक होतं। आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। हे सर्व परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात किंवा तुम्ही पाटावर वंट्यावर सुद्धा बारीक करू शकता। सर्वात महत्त्वाची टीप, बोंबीलचे 2 ते 3 तुकडे घ्यायचे आणि वाटणमध्ये पाणी टाकून सर्व वाटण बारीक करून घ्यायचं। बोंबीलचे तुकडे टाकल्यामुळे रस्स्याला अधिक चव येऊन रस्सा चवदार बनतो। वाटण तयार झालं तर आता कालवण करून घेऊ। 2 वगळी तेल घेऊन तेल गरम झाल्यावर जिरे आणि कढीपत्ता तळून घ्यायचा। त्यानंतर बारीक केलेलं वाटण टाकून मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं मिश्रण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। मिश्रण परतून झाल्यानंतर घरगुती पद्धतीचा 1.5 चमचा काळा मसाला, तसेच घरगुती पद्धतीची लाल मिरची आणि थोडीशी हळद टाकून मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं। हे सर्व परतून झाल्यानंतर गरम पाणी टाकून मसाला आणि वाटण चांगलं शिजवून द्यायचं। गरम पाणीच टाका, थंड पाणी वापरू नका। थंड पाण्याने कालवणाची चव बिघडते। ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजवून चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत एकदा ग्रेव्ही शिजवून द्यायची। जेवढी आपण ग्रेव्ही शिजवू ना तेवढी कालवणाला तरी येते आणि कालवण चवदार लागतं खायला। वाटण आणि मसाला परतून तसेच तो शिजवून 6 ते 7 मिनिटं लागले। हे सर्व झाल्यानंतर बोंबील टाकून मिक्स करून घ्यायचं। हे सर्व तेल सुटेपर्यंत मिक्स करून कालवण किती पातळसर किंवा घट्ट हवं त्यानुसार पाणी टाकायचं। फक्त पाणी टाकताना गरम पाणी टाका। गरम पाणी टाकल्याने भाजी चवदार बनते। वाटण आणि मसाले परतून तसेच ते शिजवून बोंबील टाकून हे सर्व करत असताना मी गॅस मंद आचेवर ठेवला होता। कालवणाला उकळी आल्यानंतर चेक करून घ्यायचं बोंबील शिजले की नाही। तसंच तर बोंबील लवकर शिजल्या जातात। बोंबील शिजून झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची, परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। बोंबलाचं कालवण हे आपण घरगुती मसाल्यांमध्येच बनवलं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।